28 मार्च 2025 सकाळी सकाळी लोकांची ऑफिस गाठण्याची गडबड सुरू होती. त्यात 31 मार्च जवळ आलेला. सर्वजण त्यांच्या दैनंदिन कामात असतानाच धरतीला कंप सुटला. धरतीमाये अशी काही कोपली की क्षणार्धात सर्वांचीच पळत्याभुई थोडी झाली. सकाळी 11:30 वाजता म्यानमारमध्ये जोरदार भूकंपाचा धक्का जाणवला. या धक्क्याची तीव्रता ही 7.7 इतकी रिक्टर स्केलवर होती. हा भूकंप इतका तीव्र होता की त्याचा थरकाप हा म्यानमारमध्येच नव्हे तर भारत, थायलंड, बांगलादेश आणि चीनमध्ये देखील जाणवला. म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू हा मांडले शहरात होता. हा भूकंप जमिनीच्या खाली जवळपास 10 किलोमीटर इतका खोल झाला आहे. म्यानमारच्या भूकंपात आत्तापर्यंत 144 जणांचा मृत्यू झाल्याचं आणि जवळपास 1000 पेक्षा अधिक लोक जखमी झाल्याचं अधिकृतरित्या कळतंय. मात्र हजारो लोक अजून देखील बेपत्ता आहेत. म्यानमारमध्ये भूकंपाचं केंद्र असल्यानं तिथं मोठी हानी झाली आहे. अनेक मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. अमेरिकेच्या जिओलॉजिकल सर्व्हेनं एक मोठी शंका व्यक्त केली. त्यांच्या अंदाजानुसार या भूकंपात मरणाऱ्यांची संख्या जवळपास 10,000च्या देखील पार जाण्याची शक्यता आहे. म्यानमार हा देश भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. म्यानमारमध्ये एका महिन्यात जवळपास 8 भूकंप येतात. म्यानमार हा देश रिंग ऑफ फायरच्या जवळ आहे. जगातील जवळपास 81% भूकंप हे या रिंग ऑफ फायरमध्ये होतात. याचबरोबर म्यानमार हा इंडियन प्लेट्स आणि सुंदा प्लेट या 2 टेक्नॉलॉजिकल प्लेट्सच्या बरोबर मधोमध येतो. या 2 टेक्टोनिक प्लेट्सची टक्कर झाल्यानंतर म्यानमारमध्ये भूकंपाचे झटके बसतात. याला सांगाईंग प्लोट असं देखील म्हटलं जातं. भारतात असा भूकंप झाला तर काय? भारतातील दिल्ली, बंगळुरू किंवा चेन्नई यासारख्या मेट्रो सिटीमध्ये 7.7 रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला तर काय होईल? वेगवेगळ्या अहवालानुसार ही शहरं इतक्या शक्तिशाली भूकंपाचा सामना करू शकणार नाहीत. या भागातील जवळपास 70 ते 80% इमारती नष्ट होऊन जातील. या शहरांची अजून एक मोठी समस्या आहे. या शहरात लोकसंख्येची घनता खूप आहे. या शहरांमधील जवळपास 45% इमारती या कोणत्याही प्लॅनिंग किंवा परवानगीशिवाय बांधण्यात आल्या आहेत. जर 7 रिक्टर स्केलचा भूकंप येणं म्हणजे हिरोशिमावर 700 न्यूक्लिअर बॉम्ब टाकण्यासारखं आहे. त्यामुळं भारताला म्यानमारच्या भूकंपावरून थोडा बोध घेणं गरजेचं आहे. आपल्याला आपली शहरं इतक्या तीव्रतेच्या भूकंपाचा सामना करू शकतील अशा रीतीनं विकसित करावी लागतील.